की मॅडम तुम्हाला काही अडचण? नाही सर. सर हे जे US30 आहे ना त्यामध्ये पण दोन कॅन्डल मध्ये गॅप अप गॅप डाऊन होतं का? होतं जसं बँक निफ्टी होतं तसं तो इंडेक्स आहे ना. बँक निफ्टी काय इंडेक्स आहे, निफ्टी पण इंडेक्स आहे ना. होतं लक्षात पण हे 24 आवर्स म्हणजे चालू असतं ना मग ते ऍक्च्युली त्यांचा जो टायमिंग असतो US30 US100 आणि SPX हे 6 तासाचं मार्केट आहे. अच्छा. बँक निफ्टी पण 6 तासाचं मार्केट आहे लक्षात घ्या. म्हणजे ते एक्सनेस आणि एक्सनेस मध्ये चालू असतं. म्हणजे एक्सनेसचे जे क्लायंट आहे त्यांच्यात चालू असतं लक्षात घ्या. त्याच्यानंतर करन्सी पेअरचा रेट कसा काढायचा माहिती आहे सर्वांना? ऋतुजा मॅडम तुम्हाला माहिती आहे करन्सी पेअरचा रेट कसा काढायचा? हो माहिती आहे. हे बघा इथं ह्या युरोचा रेट बघायचा आणि USDचा आणि ह्याला काय करायचं डिवायडेशन करायचं लक्षात घ्या. डिवायडेशन केल्यावर हा रेट येतो तुमच्याकडं आणि त्या रेटला आपण काय म्हणतो एक्सचेंजचा रेट म्हणतो लक्षात घ्या. युरोचा रेट घ्यायचा आणि USDचा रेट घ्यायचा गुगलवरून आणि त्याला डिवायडेशन करायचं. डिवायडेशन केले की लाईव्ह जो युरो USDचा रेट आहे तो मिळतो तुम्हाला लक्षात घ्या. सचिन सर तुम्हाला समजलं हे रेट कसं काढायचं? बाकी प्रशांत सर तुम्हाला? हो समजलं. ऋतुजा मॅडम समजलं हे? हो समजलं. त्याच्यानंतर इथं बघा इथं हा एक नंबरला जो करन्सी आहे याला काय म्हणतो सांगा आपण? बेस करन्सी. बेस करन्सी. 2 नंबरला त्याला काय म्हणतो सांगा आपण? कोट करन्सी. कळलं ना? आता इथे सांगा मला कोणकोणती करन्सी आहेत. एक मिनिट सांगा मला. बेस करन्सी कोणती आहे? गोल्ड. आणि कोट करन्सी कोणती आहे? डॉलर. डॉलर. ओके समजलं सगळ्यांना? कुणाला काही समजलं नाही सांगा याच्यामध्ये? सर्वांना समजलं? त्याच्यानंतर मला सांगा बेस करन्सी जर वरती जात असेल तर कोण खाली जाणार? कोट करन्सी खाली जाणार. बेस करन्सी वरती जात असेल तर कोट करन्सी खाली जाणार बरोबर ना. आणि कोट करन्सी खाली जात असेल तर बेस करन्सी वर जाणार. आणि कोट करन्सी वरती जात असेल तर बेस करन्सी खाली येणार बरोबर ना. समजलं याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? नाही काय प्रॉब्लेम. हे कशासाठी हे कुठे यूज करतात माहिती तुम्हाला? नाही. ज्या वेळेला गोल्ड मध्ये ट्रेड करता तुम्ही पण न्यूज जी असते ती USD ची असते लक्षात घ्या. गोल्ड मध्ये ट्रेड करायला पण USD ची न्यूज आहे. मग USD कोण आहे तुमच्यासाठी? कोट करन्सी आहे ना. मग कोट करन्सी आहे त्याच्या वेळेला कोट करन्सीचा जर रेट तुमचा जो कोट करन्सीचा जो न्यूजला जो इफेक्ट होणार आहे तो जर पॉझिटिव्ह आला तर गोल्ड काय होतं खाली जातं लक्षात ठेवा. ओके. आणि निगेटिव्ह आला तर गोल्ड वरती जातं लक्षात घ्या. बरोबर ना? बरोबर. आता बघितले तर मला वाटते न्यूजच होती मार्केट एवढं फास्ट वरती गेलंय. काय हे 15 मिनिटाचे कॅन्डल आहेत. मार्केट 2412 वरून 37 ला गेलेला आहे. म्हणजे मला वाटतं पहिला मागचा जो हाय येतो तो ब्रेक केलाय मार्केटनं. बघा इकडं मागचा हाय ब्रेक करायला तर थोडंसं राहिले. समजलं हे बेस करन्सी कोट करन्सी? कोणाला काय अडचण बेस करन्सी कोट करन्सी मध्ये? नाही. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त ट्रेड केलेली जाणारी करन्सी कोणती सांगा? USD ला फॉरेक्स मार्केटमध्ये किंग म्हणतात बरोबर ना. स्टॉप लॉस म्हणजे काय सांगा थोडक्यात? लॉस स्टॉप करणे. जो काही तुमचं नुकसान होणार आहे ते कमीत कमी देऊन मार्केटमधून बाहेर पडणे. मग ती जी काही लेवल लावली असणार त्याला स्टॉप लॉस म्हणतो आपण लक्षात घ्या. आणि टार्गेट म्हणजे प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी लावली जाणारी लेवल म्हणजे टार्गेट लक्षात घ्या. बाय केल्यानंतर प्रॉफिट कुठं होतो सांगा मला? बाय केला प्रॉफिट वरती होतो आणि सेल केल्यानंतर खाली होतो बरोबर ना. हो. पिप्स काउंटिंग समजले सर्वांना? ऋतुजा मॅडम तुम्हाला पिप्स काउंटिंग समजले? हो माहिती. चार्ट वर बघा नंबर काय नंबर मध्ये काय फरक जाणवतो बघा. हे पिप्स बदलले. एक पिप मूव झाला. एक पिप मूव झाला. हा किती पिप्स? 10 पिप्स मूव झाला. हा 100 पिप्स आणि हा 1000 पिप्स आणि हा 10,000 पिप्स. समजले सर्वांना पिप्स काउंटिंग? कोणाला काय अडचण आहे? त्याच्यानंतर लॉट साईज बघा. लॉट साईज कोणकोणते आहेत तुमच्याकडं? मायक्रो, मिनी आणि स्टँडर्ड असं 3 लॉट साईज आहेत आपल्याकडे लक्षात घ्या. ज्या वेळेला तुम्ही स्टँडर्ड मारणार त्यावेळेला तुम्ही 1 लाख क्वांटिटी उचललाय याचं भान असलं पाहिजे लक्षात घ्या तुम्हाला. नसेल तर मार्केट तुम्हाला घेऊन जाणार लक्षात घ्या बरोबर ना. 1 लाख क्वांटिटी उचलत असाल तर ती विकण्याची पण ताकद तुमच्याकडे असली पाहिजे लक्षात घ्या.
कुणी जर पुढे घेतली नाही किंवा तुमचं रॉंग डिसिजन ठरलं तर तुमच्याकडचं स्वतःचं कॅपिटल काय होणार, नुकसान होणार. लक्षात घ्या. बरोबर ना? 1 लाखला जर आम्ही क्वांटिटीला हे 1 स्टँडर्ड लॉट जर आम्ही बाय केला आणि जेव्हा सेल करताना समोर जर सेल घेणार नसेल तर आमचं लॉस घेणार नसेल नाही, त्यावेळेला मार्केट खाली एक तर तुमचं प्रेडिक्शन नुसारच गेलं पाहिजे. लक्षात घ्या. सेल केल्यावर खालीच गेलं पाहिजे ना. चुकून पण वरती गेलं तर अकाउंट वायपआउट होते. लक्षात घ्या. एक 1 स्टँडर्ड लॉट जर एक गोल्डचा मुवमेंट केला की $100 जातात. लक्षात घ्या. $100 म्हणजे 9-10 हजार रुपये तुमचे गेल्यासारखे आहेत. लक्षात घ्या. त्याच्यानंतर लॉट साईज, अकाउंट नुसार लॉट साईज, तुमच्या अकाउंटला किती रुपये असल्यानंतर ना काय केलं पाहिजे हे पण तुम्हाला मी दिलेलं आहे. बरोबर ना? होय होय. हे बघा, हे दिसतंय स्क्रीन सर्वांना? प्रशांत सर दिसते स्क्रीन? हो हो हो. ऋतुजा मॅडम दिसते स्क्रीन? हो दिसते. काय काय सांगा मला याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये. आपण जेवढे डॉलर्स घालू आपल्या अकाउंट मध्ये त्यानुसार आपण किती लॉट साईज घ्यायची. हा बरोबर आहे. तुमच्या अकाउंटला $100 असतील तर 0.01च खेळलं पाहिजे. लक्षात घ्या. हा नियम आहे. नियमाच्या जर बाहेर जात असेल तर अकाउंट वायपआउटच्या दिशेने जातं. लक्षात घ्या. बरोबर ना? बरोबर आहे. अनुभव भरपूर जणांना आहे. मॅडम तुम्हाला आहे का अनुभव याचा? आहे सर. आहे ना? हो. त्यावेळेला जर 0.01 असतं तर अकाउंट वायपआउट झालं नसतं तुमचं. लक्षात घ्या. बरोबर ना? हो सर. हा, त्याच्यामुळं अकाउंट बॅलन्स किती आहे त्याला हेच करून आपण हे करायचं. लक्षात घ्या. इथं जर चुकायला लागला तर तुम्हाला मार्केट घेऊन जाणार. बरोबर ना? हो सर. लोकांचे तुम्हाला भरपूर प्रॉफिट दिसतात. लक्षात घ्या. पण ते कॅपिटल कधीच दाखवत नाहीत. दाखवले कुणी कॅपिटल कधी दाखवलेलं बघितलंय काय? कॅपिटल कोणच दाखवत नाही. लक्षात घ्या. कोणच कॅपिटल दाखवत नाही. आणि कॅपिटल दाखवत असेल तर त्याचं ती 1/4 रक्कम असते. लक्षात ठेवा. म्हणजे त्याला जेवढी रिस्क द्यायची असते तेवढंच अकाउंटला ठेवतो तो. लक्षात घ्या. आणि बाकीचं दुसऱ्या अकाउंटला ठेवलेलं असतात पैसे. हे आपल्याला समजत नाही पण त्यांना माहित असतं हे. लक्षात घ्या. समजलं लॉट साईज? हो समजलं. कोणाला काय अडचण नाही नाही, अडचण नाही. लॉट साईज समजलं. प्रॉफिट लॉस कुठं बघायचं माहितीये सर्वांना? प्रॉफिट लॉस कुठं होतं बघायचं माहिती आहे ना सर्वांना? हो माहितीये. माहितीये ना? तुम्हाला आता MT5 ला पण सचिन सर तुम्हाला समजलं हे? हो समजले ना? हा. बाकी काय MT5 वगैरे कनेक्ट कसं करायचं ते दाखवतो मी तुम्हाला. किंवा त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ असणार आहे. तो व्हिडिओ पाठवतो. त्या पद्धतीने तुम्ही तुमचा ब्रोकर तुमच्या ह्याला कनेक्ट करू शकता. लक्षात घ्या. हो, लॅपटॉपला जरा पाहिजे असणार एक्सप्रेस आणि MT5. हा, MT5 लॅपटॉपला ते सगळं करून देतो तुम्हाला मी. त्याच्यामध्ये नंतर सांगा मला स्प्रेड म्हणजे काय सांगा? स्प्रेड म्हणजे काय सांगा? ब्रोकरेज म्हणजे थोडक्यात कमिशन जे काय आहे ते ब्रोकर एकदा स्प्रेड मधून पण घेतो. लक्षात घ्या. हो ना? स्प्रेड म्हणजे तुमच्याकडे काय आहे? कमिशन आहे. लक्षात घ्या. बरोबर ना? बरोबर आहे. सांगा मला लिव्हरेज म्हणजे काय आहे? लिव्हरेज म्हणजे ब्रोकरने दिलेली क्रेडिट आहे. लक्षात घ्या तुमच्यासाठी. बरोबर ना? ब्रोकरने दिलेलं क्रेडिट. आणि मार्जिन म्हणजे तुमच्या अकाउंटला असणारा बॅलन्स. लक्षात घ्या. बरोबर आहे? ब्रोकर जर जास्त क्रेडिट देत असेल तर ब्रोकर काय करायला लागला? तुम्हाला आमिष द्यायला लागला. बरोबर ना? मग आमिष देत असेल तर तुम्हाला घ्यायचं का नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे. बरोबर ना? बरोबर ना? लिव्हरेज जर जास्त असेल, जास्त पैसे लागत नाही ट्रेड मारण्यासाठी. लक्षात सांगा मला याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो काय? ऋतुजा मॅडम सांगा याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे काय? नाही, काही प्रॉब्लेम नाही. पुढचा स्लाइड ओपन करतो. सांगा मला बाय म्हणजे काय सांगा सर्वांनी? खरेदी करणं. बाय म्हणजे खरेदी करणे. पण खरेदी केल्यानंतर विक्री ज्या वेळेला करताय त्यावेळेला बायची प्रोसेस पूर्ण होते. लक्षात घ्या. बरोबर ना? म्हणजे बाय केल्यानंतर आपण ट्रेड क्लोज करतो तेव्हाच प्रोसेस तुमची पूर्ण होते ना. त्यावेळेलाच तुम्हाला प्रॉफिट लॉस दिसतो ना. त्याच्यानंतर सेल म्हणजे सांगा मला काय? कधी तुमची पूर्ण होणार? ज्यावेळेला तुम्ही ट्रेड क्लोज करणार किंवा एखादी गोष्ट सेल केल्यानंतर ना बाय केल्यानंतर ती पूर्ण होणार. लक्षात समजलं हे सर्वांना? बाय सेल. मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय सांगा? मार्केट ऑर्डर म्हणजे काय सांगा? मार्केट एक्झिक्युशन म्हणजे आहे त्या प्राइसला बाय किंवा सेल करणे. हा, आहे त्या प्राइसला बाय किंवा सेल करणे. बरोबर ना? बरोबर. बाय लिमिट म्हणजे सांगा? बाईंग प्राइस जी चालू आहे ना त्याच्यापेक्षा कमी किमतीत जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्याला लिमिट लावून आपण बाईंग करतो. बरोबर ना? लिमिट लावून बाईंग करते म्हणजे चालू किमतीच्या खाली जी काय ऑर्डर टाकली जाते त्याला आपण बाय लिमिट. त्यावेळेला तुमचं हे कंडिशन काय असणार की मार्केट वरती जाणार. तुमचा व्ह्यू काय असणार आहे? मार्केट वरती जाणार आहे. लक्षात घ्या. बरोबर ना? हो. सेल लिमिट सांगा मला? सेल लिमिट म्हणजे ज्या सेल करताना जी लिमिट पाहिजे आपल्याला त्याच्यापेक्षा आपण थोडीशी
वरती. समजा ब्रोकर तुम्हाला 10 रुपयाला एक पेन द्यायला लागलाय ब्रोकर, तुम्ही काय करणार? तो 10 रुपयाला विकणार? नाही, 11 रुपये 12 रुपयाला विकणार. 11, 12, 15 रुपयाला विकणार. आणि तो खरेदी करताना कधी कसं खरेदी करणार? स्वस्त करणार का महाग? स्वस्त. हा, स्वस्त करणार. मग ही जी ऑर्डर असते चालू प्राइसच्या वरच्या बाजूला जी ऑर्डर सेट होते त्याला आपण काय म्हणतो? सेल लिमिट म्हणतो, लक्षात घ्या. बरोबर ना? त्याच्यानंतर बाय स्टॉप सांगा, बाय स्टॉपची ऑर्डर कुठे सेट होते? न्यूज, एखादी न्यूज जर असेल तर त्यावेळेस आपल्याला बाय स्टॉप. हा, न्यूज किंवा मार्केट जर कन्सोल्ड झाला असेल जास्तीत जास्त, त्यावेळेला बाय स्टॉपची ऑर्डर आपण वापरतो. मग बाय स्टॉप मध्ये मार्केट कोणत्या साईडला जाणं गरजेचं आहे? अप साईडला, बरोबर ना? बाय स्टॉपची ऑर्डर ही नेहमी चालू प्राइसच्या वरती पडते, लक्षात घ्या. बरोबर ना? चालू प्राइस. त्याच्यानंतर सेल स्टॉप कुठं बसते सांगा? ऑर्डर खाली, चालू प्राइसच्या खाली बसते, लक्षात घ्या. ज्यावेळेला मोठमोठ्या न्यूज असतात आणि चुकून मार्केट फास्ट खाली जाणार असतं याची तुम्हाला कल्पना असते अगोदरच, मग त्यावेळेला काय असतं? सेल स्टॉपची ऑर्डर पडते, लक्षात घ्या. बरोबर ना? बरोबर आहे. सांगा ही ऑर्डर कुठं सेट होणार आहे? बाय स्टॉप वरच्या बाजूला सेट होणार. वरच्या बाजूला. वरच्या बाजूला, चालू प्राइसच्या वरच्या बाजूला, असं उत्तर द्यायचं. चालू प्राइसच्या वरच्या बाजूला. ही सांगा कुठं बसणार? चालू प्राइसच्या खालच्या बाजूला. ही सांगा कुठं बसणार? चालू प्राइसच्या वरच्या बाजूला. चालू प्राइसच्या वरच्या बाजूला. चालू प्राइसच्या वरच्या बाजूला कोण म्हटलं सांगा पहिल्यांदा? खालच्या बाजूला. बाय लिमिट आहे. बाय लिमिट खालच्या बाजूला. हा, कन्फ्युज होऊ नका. टीएमपीच्या खाली, करंट मार्केट प्राइसच्या खाली. ही कुठं बसणार सांगा? ऑर्डर सेल लिमिट. चालू प्राइस जे आहे, सेलची जी चालू प्राइस आहे त्याच्या वरच्या बाजूला. वरच्या बाजूला. टोटल किती ऑर्डर शिकला सांगा तुम्ही मला? 6. बाय सेल. टोटल 6 ऑर्डर शिकला तुम्ही, बरोबर ना? 6 ऑर्डर शिकला, बरोबर. मार्केट एक्झिक्युशन मध्ये 2 शिकला, पेंडिंग ऑर्डर मध्ये 4 शिकला, बरोबर ना? ट्रेलिंग स्टॉप लॉस माहिती आहे सर्वांना? कुणाला माहित नाही सांगा फक्त मला. ट्रेलिंग स्टॉप लॉस कुणाला माहित नाही फक्त सांगा. माहिती आहे पण आता लक्षात नाहीये. ट्रेलिंग स्टॉप लॉस मध्ये ज्या वेळेला त्यावेळेला आपण काय करतो की स्टॉप लॉस मुव्हिंग करतो, लक्षात घ्या. स्टॉप लॉस मूव्ह करतो, मग तो प्रॉफिट मध्ये आणून ठेवतो ना स्टॉप लॉस. त्यालाच आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणतो, लक्षात घ्या. बरोबर ना? का लॉस मध्ये स्टॉप लॉस मुव्हिंग करणार नाही, प्रॉफिट मध्ये करतो ना? हो, प्रॉफिट मध्ये. त्याला आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणतो, लक्षात घ्या. बरोबर ना? त्याच्यानंतर बाय साईडला स्टॉप लॉस कुठे येते सांगा मला? खालच्या बाजूला. डोळे झाकून आन्सर पाहिजे, लक्षात घ्या तुमचं. बाय साईडला टार्गेट कुठे येते सांगा मला? वरच्या बाजूला. सेल साईडला स्टॉप लॉस कुठे येतो सांगा मला? वरच्या बाजूला. टार्गेट कुठे येतं सेल साईडला? खालच्या बाजूला. बरोबर ना? एंट्री मध्ये कुणाला जर काय वाटत असेल तर ह्या एंट्रीचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट दिलेला आहे, त्या एंट्री टाकून घ्या, बरोबर आहे? त्यानंतर फंडामेंटल अनालिसिस म्हणजे माहिती आहे? कोणाला माहिती नाही सांगा? फंडामेंटल अनालिसिस म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तर आपण स्टॉकचा जर विचार केला, स्टॉक मार्केटचा, तर फंडामेंटल अनालिसिस म्हणजे थोडक्यात त्या कंपनीबद्दलचा जे सर्व डेटा तुम्ही कलेक्ट करता आणि त्या डेटावरून त्या कंपनीला काय करता, तुम्ही एक निरीक्षण करताय म्हणजे त्या कंपनीचं, मग त्याचं विश्लेषण जे करताय त्याला फंडामेंटल अनालिसिस म्हणतात, लक्षात घ्या. पण हे स्टॉक मार्केटमध्ये झालं. करन्सी मार्केटमध्ये तुमच्याकडं आर्थिक विकास दर, व्याजदर, महागाई, बेरोजगारी यांचं काय केलं जातं? विश्लेषण केलं जातं, लक्षात ठेवा. आणि ह्या विश्लेषणला फंडामेंटल अनालिसिस म्हणतात, लक्षात घ्या. बरोबर ना? आपल्याकडे ज्या बातम्या येतात, ऍक्च्युअली मध्ये आपल्याकडे ज्या बातम्या येतात त्याचा जर डेटा जर येणार असेल तर ती फंडामेंटल अनालिसिस मध्ये मोडते, लक्षात घ्या. आणि डेटा जर येत नसेल तर ती कशामध्ये मोडणार आहे तुमच्याकडं? सेंटिमेंटल मध्ये. सांगा मला, सेंटिमेंटल सर्वांना समजलंय? हो, समजलं. सेंटिमेंटल म्हणजे तुम्ही ज्यावेळेला भावना व्यक्त करून एखाद्या गोष्टीला चांगलं किंवा वाईट म्हणतात त्याला आपण काय म्हणतो? सेंटिमेंटल न्यूज म्हणतो, लक्षात घ्या. बरोबर ना? आता 9:30 होती बघा सेंटिमेंटल न्यूज. 9:30 पावेल काका. का 9:30 आपण न्यूज कुठे बघतो सांगा? ट्रेडिंग हे फॉरेक्स फॅक्टरीला बघा इथं फेड शेअर पॉवेल स्पीक्स होतं का? 10 वाजता आणि काय 10 वाजता, अजून 10 वाजायचे वाटतं.
9:30 10ला केली वाटतं. 10ला Time हे केली. झाला. टायमिंग Extend केलं. एक्सटेंड केला. 10 वाजता आहे. 9:54 झालेला आहे. आपण आता हा किती 54 आहेत ना, 6 मिनिटं. 6 मिनिटांनंतर आपण न्यूज बघू काय करते मार्केट. समजलं हे? ऑलरेडी मार्केट वरती आहे आता. Movement घेतलंय गोल्ड market वरती ना? आहे. सांगा मला भावनिक विश्लेषण जे सेंटिमेंटल अनालिसिस आहे, काय प्रॉब्लेम आहे यामध्ये? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही. न्यूज कुठं बघतो आपण? फॉरेक्स फॅक्टरी. आणि एक्सनेसच्या ऍप्लिकेशनवर पण बघू शकता, लक्षात घ्या. बरोबर ना? हो. न्यूज रिडिंग मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे सांगा? नाही. सचिन सर, तुम्हाला न्यूज रिडिंग मध्ये काय प्रॉब्लेम आहे? नाही. मॅडम तुम्हाला? नाही सर. ऋतुजा मॅडम तुम्हाला? नाही. कोणाला बघायचं सांगा, म्हणजे एकदा एक्सप्लेन करू तुम्ही. सर डिटेल मध्ये एकदा हे करा एक्सप्लेन, म्हणजे करन्सी कशी हे करते, म्हणजे कोट करन्सी आणि बेस करन्सी. हा, करन्सी आणि बेस्ट. हे बघा इथं न्यूज मुळे कसा इम्पॅक्ट पडेल? चार्ट वर इथं दिसतं तुम्हाला. ही न्यूज कुणाची आहे बघा? USD ची न्यूज आहे. किती वाजता न्यूज होती? 6 वाजता न्यूज होती. बरोबर ना? एम्पायर स्टेट मॅन्युफॅक्चरिंग. बरोबर ना? इथं डेटा येत होता. डेटा आलाय ना इथं. डेटा येतो, याचा अर्थ कोणती न्यूज आहे सांगा मला ती? फंडामेंटल न्यूज आहे. बरोबर ना? त्याच्या अगोदर इथं वरती दिसते का बघा इकडं? प्रिव्हियस म्हणजे काय की थोडक्यात तुमच्याकडे मागचा जो डेटा येतो, मागच्या महिन्यात किंवा मागच्या वर्षी काय कधी ती त्यांची न्यूज असेल त्यावेळेला डेटा आला प्रिव्हियस, मागचा डेटा. त्याच्यानंतर फॉरकास्ट आहे, हा काल्पनिक असतो, म्हणजे त्यांनी कल्पना केली असते की एवढा येणार आहे. बरोबर आहे काय? एवढा येणार आहे. बरोबर आहे. आता 5.5 येणार आहे त्यांनी म्हटलं, पण 5.5 पेक्षा इकडं काय आलं? 7 मायनस मध्ये गेलं, लक्षात घ्या. मग हे कसं तुम्हाला काउंट करायचं आहे? त्यावेळेला या फोल्डरमध्ये जायचं तुम्हाला. हे का या फोल्डरमध्ये काय आहे? ऍक्च्युअली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी. बरोबर ना? ग्रेटर दॅन. आता मायनसचा डेटा आणखी मायनस मध्ये जातो, याचा अर्थ काय आला? तो निगेटिव्ह झाला ना. बरोबर ना? मायनसचा आणखी मायनस वाढला, तो निगेटिव्ह झाला, लक्षात घ्या. इथं निगेटिव्ह, याचा अर्थ काय आला की USD तुमची कुठे जाणार? खाली जाणार, लक्षात घ्या. बरोबर ना? आता मी इथे इथे एक पेअर लिहितो. त्या पेअर मध्ये सांगा मला USD कुठे जाणार? एकच मिनिट. पेअर एक लिहितो. पेअर दिसते का बघा सर्वांना? दिसाले पेअर? दिसते सर्वांना? सांगा मला, USD ची न्यूज निगेटिव्ह लावल्या, काय इम्पॅक्ट होणार? कोण कुठं जाणार? USD खाली, गोल्ड वरती. USD खाली, गोल्ड वरती. मग कोण खाली गेलं? US डॉलर गेला खाली. US डॉलर नाही, कोट करन्सी खाली गेली असं म्हणायचं आपण. कोट करन्सी. येस, कोट करन्सी. कोट करन्सी खाली गेली, बेस करन्सी वरती गेली. बरोबर ना? येस, बरोबर आहे. USD CAD याच्यामध्ये बेस करन्सी कोणती आहे सांगा मला पहिल्यांदा? USD. USD हा बेस करन्सी, CAD हा कोट करन्सी आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. न्यूज काय लागल्या? न्यूज निगेटिव्ह लागल्या. बरोबर आहे. न्यूज निगेटिव्ह लावल्या, मग USD वर काय इम्पॅक्ट पडणार आहे? मग गोल्ड कुठं हा कुठं जाणार? USD तुमचं बेस करन्सी खाली जाणार. बरोबर आहे. आणि CAD काय होणार? वरती जाणार. बरोबर आहे. आता मला सांगा, इथं कोणती एंट्री असणार सांगा तुमची? एंट्री कोणती असणार सांगा मला? सगळ्यांनी मला एक विचारायचं आहे. हे तुम्ही सांगताय बेस करन्सी, कोट करन्सी न्यूजच्या प्रमाणे, आम्हाला कळालं, पण ते चार्टला किंवा ते एंट्रीला कसं आहे? म्हणजे आम्ही काय करायचं? म्हणजे ते कुठं कसं युज होणार? हे बघा, न्यूज किती वाजता होती? न्यूज आता तर 10 वाजता बघा, 6ला होती. बरोबर ना? इथं 6ला होती. बरोबर. 6 वाजल्यानंतर तुम्हाला काय बघायचं? न्यूज बघायला बसायचा. बरोबर आहे. आता न्यूज बघायला बसल्यानंतर न्यूज काय आली? निगेटिव्ह आली. बरोबर आहे. बरोबर आहे. आता न्यूज निगेटिव्ह आली, मग आता काय करायचं? न्यूज निगेटिव्ह आल्या, मग तुम्हाला कोणती ना कोणती तर पेअर सिलेक्ट करायला पाहिजे ना पहिल्यांदा. आता समजा तुम्ही पेअर सिलेक्ट केली, ही पेअर सिलेक्ट केली तुम्ही, सांगा मला इथे काय करणार तुम्ही? USD म्हणजे ही गोल्डची पेअर झाली. हा, गोल्डची पेअर झाली. इथं काय करणार? न्यूज निगेटिव्ह आल्या, मग इथं काय करणार तुम्ही? बाय करणार का सेल करणार? गोल्ड असेल तर बाय करणार. हा, आणि डॉलर बघा इथं वरती कोण जाणार? हा वरती जाणार, USD खाली जाणार. निगेटिव्ह लागले ना. हा, बेस करन्सी इथे 100 USD आहे म्हणून इथं बाय करणार तुम्ही. बरोबर ना? ओके, कळलं का? आणि सपोज जर हे जर उलट झालं तर
उलट झालं तर गोल्डला सेल मारायचं, जिथं बाय केलं तिथं सेल करायचं, एवढंच आहे. ओके, म्हणजे मार्केट त्या साईडला मूव्ह होणार काय? हे बघा XAUSD ची पेअर आहे समजा इथं, बरोबर आहे काय? ही पॉझिटिव्ह लागली न्यूज पॉझिटिव्ह लागल्यावर कोट करन्सी कुठं जाणार? वर जाणार, गोल्ड कुठं जाणार? खाली जाणार. मग सेल करायला पाहिजे का बाय करायला पाहिजे? सेल का? तर पहिलं खाली जाणार म्हटलं तर पहिल्यालाच मुवमेंट येणार ना. हा, पहिल्यालाच मुवमेंट येते, त्यावेळेला सेल करायचं, लक्षात घ्या, दुसऱ्याला मुवमेंट नसते. ओके. आणि जेव्हा दुसरी करन्सी जेव्हा खाली जाणार मग पहिली जे आहे ते वर जाणार, त्यामुळे आम्हाला बायचीच एंट्री करायचं. ओके, बायची एंट्री करायची. ओके, काल सर्वांना समजलं हे? सचिन सर समजलं? आता परफेक्ट समजलं एकदम. समजलं ना? कुणाला काय? बेस आणि कोट मध्ये सगळा गेम आहे हा, लक्षात घ्या. बेस आणि कोट ज्याला समजलं त्याला सगळं हे समजतं, लक्षात घ्या. कारण आता न्यूज वरनं एंट्री कशी घ्यायची हे कन्फर्म झालं. ऍक्च्युली न्यूजला आपण ट्रेडिंग करत नाही, न्यूजला तुमचे भरपूर स्टॉप लॉस जातात, लक्षात ठेवा. तुम्ही मनी मॅनेजमेंट मध्ये नसताय. मनी मॅनेजमेंट मध्ये असेल तर काय प्रॉब्लेम होत नाही, लक्षात. आता न्यूज बघायच्या, हे बघा न्यूज बघायच्या. आता पॉवेलची न्यूज चालू झालेली आहे, ती ह्याची पॉवेलची न्यूज चालू आहे तुमच्याकडं. न्यूज चालू झाली ही, लक्षात घ्या. आणि हे न्यूज चालू झाल्यानंतर इम्पॅक्ट बघायचं तुम्हाला. इम्पॅक्ट काय आलेलं नाही, अजून काय बोललेलं नाहीत, बोलल्यानंतर न्यूजची आपल्याला ते कळालं की त्या वेबसाईटवर न्यूजचं आपल्याला हे कळालं, पण बघायची कुठं जाऊन? युट्यूबला बघा, नंतर त्यांचे चॅनल्स असतात, त्यांचे CNBC ला बघू शकता, CNBC ला बघू शकता, त्यांचे चॅनल असतात. इथं पण दिसते की, इथं खाली गेलं की इथं पण दिसते तुम्हाला न्यूज, इथं खालच्या बाजूला पण दिसते इथं. पण ऍक्च्युली ती त्यांची जे काही हे आहे पूर्ण, तुम्ही त्यांना हे तुम्हाला पूर्ण त्यांच्या देशाचा अभ्यास करायला पाहिजे, लक्षात घ्या. मग न्यूजला तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर बरोबर ना, मग पूर्ण देशाचा अभ्यास करायला पाहिजे, तरच तुम्हाला समजणार. हे पॉवेल बोलला की इंटरेस्ट रेट वाढवणार, पण इंटरेस्ट रेट का वाढवला, त्याच्यावर कशावर इम्पॅक्ट पडणार आहे, काय हे होणार आहे, मग ह्याच्या प्रमाणात मार्केटवर इम्पॅक्ट पडतो, लक्षात घ्या. कळलं का? त्याच्यापेक्षा थांबलेलं कधीही चांगलं आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? बरोबर आहे, समजलं हे? या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ज्या न्यूज आहेत ते आहेत, लक्षात घ्या. आणि न्यूज चालू असताना आपण काय करणार आहे? स्टॉप करणार आहे, बरोबर ना? न्यूज चालू व्हायच्या अगोदर 10 मिनिटं सगळं ट्रेड वगैरे क्लोज करून टाकायचं, लक्षात घ्या. नाहीतर न्यूजला चुकून जर त्याच्यापेक्षा जास्त लॉस झाला तर अकाउंट वायपआउट होतं, लक्षात घ्या. सगळ्यात जास्त आपल्याला आपलं कॅपिटल महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे न्यूजला ट्रेडिंग करू नका. आता तर तुम्ही पहिल्यांदा अंदाज घ्या डेमोवर, काय काय चुका होतात लक्षात घ्या, आणि नंतर न करा. मला असं म्हणायचं नाही की न्यूजला ट्रेडिंग करू नका, करू शकताय तुम्ही, पण पहिल्यांदा अंदाज घ्या, बरोबर ना? न्यूज म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तर समुद्रातली सुनामीची लाट आहे, लक्षात घ्या, बरोबर ना? हा, सुनामी आल्यानंतर काय होतं तुम्हाला चांगलंच माहिती आहे, सगळंच घेऊन जाते फंड. सांगा या PPT मध्ये काय प्रॉब्लेम आहे? काही नाही, समजलं मॅडम, समजलं तुम्हाला? हो, कळालं सर. सचिन सर? हो, समजलं. प्रशांत सर, तुम्हाला समजलं? हो, समजलं. सांगा ग्रीन कॅन्डल कशी तयार होते? खालच्या बाजूला ओपन होते आणि वरच्या बाजूला क्लोज होते, बरोबर ना? ब्लॅक कॅन्डल वरच्या बाजूला ओपन आणि खाली क्लोज झाली ना तर त्याला ब्लॅक कॅन्डल. सांगा मला, कॅन्डलचा कलर मॅटर करतो का मार्केटमध्ये? नाही करत, लक्षात. नाही करत. ओपन आणि क्लोज जर तुम्हाला माहिती असेल तर कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही, लक्षात घ्या, बरोबर ना? हे कॅन्डलस्टिकचं प्रेशर दिसते सर्वांना? हो, दिसते. बाईंगचं सेलिंगचं प्रेशर आलं, याच्यात कॅन्डलचा कलर पण मॅटर करत नाही, लक्षात घ्या. पण कॅन्डलस्टिकचं प्रेशर ज्यावेळेला आपण बघणार आहे त्यावेळेला मार्केटमध्ये काय होणार आहे, तुमच्याकडं लिक्विडिटी तयार असते, लक्षात ठेवा. जिथं सगळ्यात जास्त प्रेशर यायला लागले मार्केटमध्ये, म्हणजे थोडक्यात दाखवतो तुम्हाला मी चार्टवर, तिथं मार्केटमध्ये लिक्विडिटी तयार झालेली असते, आणि त्या लिक्विडिटीमध्ये सापडायचं नसेल तर तिथं ट्रेडिंग तुम्हाला अवॉइड करायचं असतं, लक्षात घ्या. कारण की मार्केटमध्ये तिथं काय येणार असते? मुवमेंट येणार असते, लक्षात घ्या. स्टॉप लॉस नेण्यासाठी मुवमेंट येते, लक्षात घ्या. तिथं बघा, इथनं मार्केट खाली आलं आणि मुवमेंट आली का खाली? इकडं प्रेशर होते बघा, सगळं बाय साईडचं प्रेशर होतं का सगळीकडं? हा, इथं स्टॉप लॉस सगळ्यांचे हंट झाले. स्टॉप लॉस हंट झाल्यानंतर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं, आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर ना फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये तुमची एंट्री आली इथं. सर, हा, बायचं प्रेशर जरा कसं मला हे करा प्लीज.
मेन्शन. बायचं प्रेशर कॅन्डलला खालच्या साईडनं ज्या कॅन्डलला ढकललंय वरच्या साईडला हे बाईंगचं प्रेशर आहे. दिसते का या कॅन्डल मध्ये? जरा असं झूम आउट करा. मगाशी कसं दाखवत होता तसं आहे. झूम आउट. झूम आउट दाखवू म्हणजे आता हे तुम्ही दाखवलं. हा बघा ही लिक्विडिटी आहे लक्षात. ही पूर्ण लिक्विडिटी आहे तुमच्याकडे लक्षात घ्या. बरोबर ना? ही लिक्विडिटी आहे आणि ही फिबोनाची आहे. तुम्हाला माहित आहे आपला नियम तुम्हाला माहित आहे फिबोनाची रेशिओ प्रमाणे 50% खाली आपण बाईंग करतो. 50% वरती बाईंग करतो का? नाही करत ना. 50% खाली बाईंग करतो. 50% खाली आलं मार्केट आणि जो काय तुमच्याकडे फेअर व्हॅल्यू गॅप होता त्या फेअर व्हॅल्यू गॅपच्या 50%ला मार्केटनं टॅप केला असणार. बघा 50%ला टॅप केलं का नाही? केलं आणि तिकडून वरती गेलं. बघा की 50%ला टॅप केलं, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट घेतलं आणि लिक्विडिटी पण खाल्लेली आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट करताना फेअर व्हॅल्यू गॅप पण आला आणि या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये तुम्हाला एंट्री टाकायची होती आणि त्या एंट्रीचा आता प्रॉफिट चालू आहे तुमच्याकडे. बघा किती प्रॉफिट होतोय. 1:4 चा रेशिओ मिळतोय. बरोबर ना? पण हीच एंट्री तुम्ही 5 मिनिटावर जर पकडली असेल तर आणखी प्रॉफिट होणार. 5 मिनिटं किंवा 1 मिनिटावर जर पकडली असेल तर आणखी प्रॉफिट होणार. लक्षात घ्या. त्याचा स्टॉप लॉस कमी येणार तुमचा. लक्षात घ्या. बघा इथला स्टॉप लॉस येणार त्याचा. आता बघा रेशिओ काय आहे तुमच्याकडे 1:11 चा रेशिओ आहे. लक्षात घ्या. हा टाइम फ्रेम शिफ्टिंग महत्वाचं आहे. ते तुम्हाला कसं करायचं ते मी दाखवणार आहे पुढं. कळालं कॅन्डलस्टिकचा प्रेशरचा? तुम्ही आता सर डाऊन ट्रेंडचा हे दाखवला म्हणजे तो डाऊन ट्रेंड आला तिथं खाली हे लागला ट्रेड लागला. ऍक्च्युली गोल्डचं हे कुठलं होतं सांगा मला? गोल्डचा ट्रेंड कोणता आहे? ट्रेंड आता अप ट्रेंड आहे. मग लिक्विडिटी मार्केट कोणत्या साईडचं खाणार? डाऊन ट्रेंडची खाणार. डाऊन खालच्या साईडची खाणार. डाऊन ट्रेंडची खाणार नाही. खालच्या साईडची खाल्ली का नाही? खाल्ली ना? खाल्ली की. हा खाऊन वरती गेलेत. लक्षात घ्या. बरोबर ना? टाइम फ्रेम माहिती आहे. टाइम फ्रेम वरच्या साईडवरून खाल्ली याच आहे तुम्हाला लक्षात घ्या. बरोबर ना? त्याच्यानंतर आपण सर्वात जास्त जे काही वापरणार आहे त्यामध्ये लाईन चार्टचा एक वापर करणार आहे जास्तीत जास्त आणि लाईन चार्टचा आणि याचा वापर करणार आहे. लक्षात घ्या. आपण लाईन चार्टचा एक वापर करणार आणि कॅन्डलस्टिकचा जे रेग्युलर पद्धतीने आपल्याकडे कॅन्डलस्टिक आहेत त्या. बरोबर आहे? त्याच्यानंतर एवढं काही विजन चेंज केल्यानंतर तुम्हाला यामध्ये कोणत्या ट्रेडिंग शैलीमध्ये बसायचं एकेकांना पहिल्यापासून उत्तर द्या. स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग. बरं ठीक आहे. हळूहळू वरच्या स्कॅल्पर किंवा इंट्राडे. स्कॅल्पर पण नाही. स्कॅल्पर आहे इंट्राडे मध्ये बसायचं. बरं पुढे सांगा. ओंकार सूर्यवंशी सांगा तुम्हाला कुठं बसायचं पहिल्यांदा? सर स्विंग ट्रेडिंग. हा प्रशांत सर सांगा तुम्हाला कुठं बसायचं पहिल्यांदा? स्विंग ट्रेडिंग. ओके. हे ऋतुजा मॅडम सांगा मला कुठं बसणार तुम्ही पहिल्यांदा? कोणतं ट्रेडिंग तुमच्यासाठी चांगलं असणार आहे? इंट्राडे. बरं ठीक आहे. सचिन सर सांगा मला. स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग. मॅडम सांगा मला. स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग. ओके ठीक आहे. चौगले मॅडम. स्विंग ट्रेडिंग. ओके ठीक आहे. म्हणजे सगळ्यांचं याच्यामध्ये उत्तर जर बघितलं तर विजन स्विंग ट्रेडिंग कडे चाललंय. बरोबर आहे? आता मला सांगा ज्याने इंट्राडे म्हटलं बरोबर आहे? इंट्राडे भरपूर जणांनी म्हटलं बरोबर ना? आता हे 3 ट्रेडिंगच्या शैली आहेत. हे वरचे जे आहेत हे 3 ट्रेडर आहेत. लक्षात घ्या. बरोबर ना? हा ट्रेडर आहे, हा ट्रेडर आहे, हा ट्रेडर आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त डोकं कोणाचं बाद होते पहिल्यांदा सांगा मला? स्कॅल्पर. स्कॅल्पर आणि इंट्राडेच होते. बरोबर आहे? ऍव्हरेज प्रॉफिट कधी यांचा बघितलं का तुम्ही? अजिबात नाही. ऍव्हरेज प्रॉफिट बघितलंय का यांचा कधी तुम्ही? ऍव्हरेज प्रॉफिट जो प्रॉफिट आहे ते दुसऱ्या दिवशी फंड सेट जाते. ऍव्हरेज प्रॉफिट म्हणायचं. एक दिवस प्रॉफिट झाला याला प्रॉफिट म्हणू शकत नाही. लक्षात घ्या तुम्ही. ऍव्हरेज प्रॉफिट सर स्कॅल्परचा पण नसतो किंवा इंट्राडेचा नसतो. स्विंग करणाऱ्याचा असतो जो सेमच असतो. सेमच असतो. लक्षात घ्या. स्विंग ट्रेडिंगला जरी बसला तरी तुम्हाला स्कॅल्पिंग करा नाही तर इंट्राडे करा तेवढाच प्रॉफिट येणार. लक्षात घ्या. बरोबर ना? ऍव्हरेज प्रॉफिट कधी कुणी काउंट केलंय काय? ऍव्हरेज प्रॉफिटला सर ब्रोकरेज जास्त इंडियन मार्केटला जाते. हा इंडियन मार्केटला पण ह्याला पण जाते. काय ऍव्हरेज मध्ये ऍव्हरेज कोण काउंट करत नाही. मोकाशी मॅडम तुम्ही सांगा मला ऍव्हरेज काय कॅल्क्युलेट केले काय? नाही केलेलं सर. पण मोस्ट ऑफ स्विंग मध्ये फंड डबल होतो. निवांत होतो. डोक्याला टेन्शन नसतं आणि ज्या दिवशी तुमच्या डोक्याला टेन्शन नाही त्या दिवशी तुमची सायकोलॉजी चांगली असते. लक्षात घ्या. आणि स्ट्रॉंग आपलं मार्केट बद्दलचा जो स्टडी आहे आपला एनालिसिस सुद्धा स्ट्रॉंग होतो. लक्षात द्या. आणि म्हणून मोठ्या टाइम फ्रेमला महत्व आहे. मी तुम्हाला तो प्रॅक्टिकल का दाखवला होता? मोठा त्रिकोण का लावायचा होता? कारण की मोठ्या टाइम फ्रेम वरून ज्यावेळेला खाली येत आहे त्यावेळेला तुम्हाला सगळं स्किल डेव्हलप होते. लक्षात घ्या. म्हणून आपण स्विंगला बसणार आहे. तुम्हाला पहिल्यांदा स्विंग ट्रेडिंग मध्ये पीएचडी करायची आहे. तिथं पीएचडी केल्यानंतर तुम्ही इंट्राडेला पीएचडी करता येते. लक्षात घ्या. नंतर स्कॅल्पिंगला पण करता येते तुम्हाला. पहिल्यांदा कुठं बसायचं? मग ह्याला बसायचं, स्विंगला बसायचं. बरोबर ना? हो. बघा तुम्ही ऍव्हरेज. ऋतुजा मॅडम सांगा. तुम्ही इंट्राडे म्हटलं ना? हो.
ऍव्हरेज प्रॉफिट कधी कॅल्क्युलेट केलाय काय? नाही, कधीच नाही. हा, मग ट्रेडरला काय म्हणतात? ट्रेडर जो असतो त्याच्याकडे ऍव्हरेज प्रॉफिट असतो, लक्षात घ्या. बरोबर ना? हो. हा, मग तो ऍव्हरेज प्रॉफिट जर बघायचा असेल तर स्विंग ट्रेडिंग कडे असतो, लक्षात घ्या. ट्रेड तुमचा आठवड्यातनं किंवा 2 आठवड्यातनं एकदाच येणार, पण जेवढं तुम्ही म्हणजे इंट्राडे जेवाले जेवढे 2 आठवडे ट्रेडिंग करतात त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट स्विंग ट्रेडरला होतं, कारण की त्याचं विजन मोठ्या टाइम फ्रेमचं त्याचं विजन असतं आणि त्याचं विजन क्लिअर होतं, लक्षात घ्या. बरोबर ना? बरोबर. हा, सांगा माझा स्लाइड मध्ये काय प्रॉब्लेम? प्रशांत सर काय प्रॉब्लेम? नाही. सचिन सर तुम्हाला काय प्रॉब्लेम? मार्केटचा ट्रेंड, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड. हा, मार्केटची दिशा म्हणजे ट्रेंड, लक्षात घ्या. मार्केटमध्ये किती ट्रेंड आहेत टोटल? 3 ट्रेंड आहेत. 3 आहेत. 3 ट्रेंड आहेत. 3 ट्रेंड आहेत. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. बरोबर ना? हो. हा, अप ट्रेंड मध्ये मार्केट कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातं वरती? HL. हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, या फॉर्मेशन मध्ये वरती जातं, लक्षात घ्या. बरोबर ना? हो. त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड मध्ये लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, या फॉर्मेशन मध्ये जातं, लक्षात घ्या. बरोबर ना? बरोबर आहे. हा, त्याच्यानंतर इथं मार्केट दिलेलं आहे बघा तुमच्याकडे. हा पहिला आहे तो अप ट्रेंड आहे, 2 नंबरचा तो साइडवेज आणि 3 नंबरचा डाऊन ट्रेंड आहे. बरोबर ना? हो, बरोबर आहे. हे बघा, 1 नंबर हा तुमच्याकडे अप ट्रेंड आहे बघा. ह्या अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार तुम्ही अप ट्रेंड. बरोबर ना? हो, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा साइडवेज मार्केट आहे बघा. दिसतो का साइडवेज मार्केट? हो, हा डाऊन ट्रेंड आहे. बरोबर ना? हो, बरोबर आहे सर. त्याच्यानंतर ट्रेड लाईन मध्ये ही अप ट्रेंडची ट्रेड लाईन आहे. ज्या वेळेला मार्केट वरती चालत जातं त्यावेळेला खालच्या बाजूला आपण जे लोज असतात त्या लोजला मार्किंग करून एक ट्रेड लाईन टाकतो, लक्षात घ्या. त्याला आपण अप ट्रेंडची ट्रेड लाईन म्हणतो. डाऊन ट्रेंड मध्ये वरच्या साईडला ते लक्षात घ्या. आणि साइडवेज मध्ये दोन्ही साईडला येऊ शकते, कुठं पण येऊ शकते, लक्षात घ्या. बरोबर ना? जसं ट्रेड लाईन आहे तसं ट्रेंड चॅनलला लक्षात घ्या. ह्या खालच्या चॅनलला वरती कॉपी केलं, एवढंच केलं, दुसरं काय केलेलं नाही. त्याला आपण असेंडिंग चॅनल म्हणतो. हा डिसेंडिंग चॅनल आहे आणि हा तुमच्याकडे हॉरिझॉन्टल चॅनल. त्याच्यानंतर सपोर्ट म्हणजे काय सांगा मला, सगळ्यांनी सांगा, एकेकानं उत्तर द्यायचं. सपोर्ट म्हणजे काय सांगा. सचिन सर सांगा मला, सपोर्ट म्हणजे काय? मार्केटच्या ठिकाणी थांबून परत साईडला जातो. हा, मार्केट खालच्या बाजूला जिथं थांबायचा प्रयत्न करतो, थांबून वरती जाण्याचा प्रयत्न करतो, तो तुमच्यासाठी सपोर्ट आहे. बरोबर ना? रेजिस्टन्स सांगा मला कोणीतरी. रेजिस्टन्स सांगा. मार्केट ज्या वरच्या साईडला जिथपर्यंत जातो, जो हाय करतो त्याला रेजिस्टन्स. हो, तसं म्हणता येत नाही. वरच्या साईडला जिथं सगळ्यात जास्त रिजेक्शन यायला लागलं किंवा वरच्या साईडला जिथं जास्त थांबायला लागलं त्याला आपण हे म्हणतो हाय. नाही, हाय केल्यानंतर मार्केट परत वरती जातं. हे बघा, इथं दिसते काय, वरच्या साईडनं रिजेक्शन यायला लागले काय, ह्याला तुम्ही रेजिस्टन्स म्हणणार. आणि खालच्या साईडनं रिजेक्शन आले की याला सपोर्ट म्हणणार, लक्षात घ्या. बरोबर ना? पण सगळ्यात जास्त फक्त इंडियन ट्रेडरना हे सपोर्ट अँड रेजिस्टन्सच माहित आहे, याच्यावरती काहीच माहित नाही, लक्षात घ्या. बरोबर ना? आणि सगळ्यात मोठी लिक्विडिटी हीच आहे, लक्षात घ्या. इंडियन ट्रेडर जे आहेत सगळ्यात मोठी लॉस का जातात, कारण की त्यांना ऍक्च्युअल मध्ये नॉलेज नाही आहे. ते सपोर्ट अँड रेजिस्टन्सला ट्रेड करतात, त्यांना माहित नाही. आणि सपोर्ट अँड रेजिस्टन्सला मार्केट मेकर काय करतात, तुमचे स्टॉप लॉस घेतात, लक्षात घ्या. बरोबर ना? हा, हे भरपूर अनुभव असेल तर तुम्ही बघू शकताय, तुम्हाला माहितच आहे. सपोर्ट रेजिस्टन्स सगळ्यांनी वापरलेले आहेत. बरोबर ना? सांगा मला, या पीपीटी मध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे सांगा मला. काय नाही. सचिन सर सांगा मला. ऋतुजा मॅडम सांगा मला. काय प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे. बेसिकचं सगळ्यांचं विजन क्लिअर व्हायला लागलंय. क्लिअर आहे ना सगळ्यांचं विजन? स्विंग हाय लो म्हणजे काय सांगा मला. मार्केटमध्ये स्विंग हाय लो, मार्केटमध्ये जे स्विंग हाय लो बनतात ही एक प्रकारची लिक्विडिटी आहे, लक्षात घ्या. सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्केटमध्ये बनला की तिथं लिक्विडिटी तयार झालीच, लक्षात घ्या. मग मार्केट तिकडे काय करतं, येतं, लक्षात घ्या. पण 1 आणि 2 स्विंग खायला येत नाही मार्केट, लक्षात घ्या. बरोबर ना? मार्केट मेकर 1 आणि 2 मासं खायला येत नाही, त्यांना किरकोळ बुक मध्ये काही समाधान नसतं त्यांचं. घेतलं तर जास्त स्विंग येतं ते, लक्षात घ्या. जास्त स्विंग जिथं तयार झाल्या तिथं जास्त लिक्विडिटी तयार झाले आणि मार्केट मेकर ते 100% काय करतं, हंट करतं, लक्षात घ्या. बरोबर ना? बरोबर. मार्केट मेकरला सगळ्यात जास्त मासं खायची हे म्हणजे मोठा मासा जसा छोट्या मासांना खातो ना त्या पद्धतीचं त्यांचं स्किल असतं, लक्षात घ्या. बरोबर ना? हा, बेसिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स. इथं पण काय करतं, अशा वेळेला मार्केट खालच्या बाजूला येतं, हा लोक काय करतात, ह्या सपोर्टला बाईंग करायचा प्रयत्न करतात. इथं बाईंग करतात, इथं बाईंग करतात आणि इकडनं मार्केट जरा खाली जातं. खाली गेल्यानंतर आणि सेल करणारे पण लोक असतात आणि हे सगळं झाल्यानंतर मार्केट वरती जाते. म्हणजे दोघांचे पण स्टॉप लॉस जातात, लक्षात घ्या. बरोबर आहे ना?
त्याच्यामुळे सपोर्ट रेजिस्टन्सला आपण ट्रेड करत नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ट्रेड लाईन पण तुमच्याकडे सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करते, पण ट्रेड लाईन ही एक प्रकारची काय लिक्विडिटी असते, लक्षात ठेवा. बरोबर ना? होय, लिक्विडिटी पूल असतो. त्याच्यानंतर प्रिव्हियस डे हाय लो, प्रिव्हियस मंथ हाय लो आणि प्रिव्हियस वीक हाय लो, हा पण तुमच्यासाठी काय असतो, लिक्विडिटी असते, लक्षात घ्या. सपोर्ट किंवा रेजिस्टन्स असतो, पण लिक्विडिटी असते तिथे, लक्षात घ्या. गॅप्स पण तुमच्याकडे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतात, लक्षात घ्या. गॅप्स पण तुमच्याकडे सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात, गॅप्स पण. त्याच्यानंतर बिग कॅन्डल पण तुमच्याकडे सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करते, लक्षात घ्या. बरोबर ना? जिथं सपोर्ट रेजिस्टन्स तयार व्हायला लागलाय तिथं सगळ्यात जास्त लिक्विडिटी आहे, तिथून तुम्हाला काय करायचं, वाचायचं, लक्षात घ्या. तिथं जर ट्रेड घ्यायला लागला तर मार्केट तुम्हाला काय करणार, घेऊन जाणार, लक्षात घ्या. बरोबर आहे काय? मग तुम्ही म्हणणार आता सपोर्ट रेजिस्टन्सला ट्रेड करायचं नाही, लिक्विडिटीला ट्रेड करायचं नाही, मग कुठे ट्रेड करायचं, हा प्रश्न असणार ना तुमचा. हो सर, मला पण पडला तो, सपोर्ट रजिस्टर ट्रेड नाही करायचं तर मग कुठं करायचं. त्याच्यानंतर इथनं पुढे जे ऍडव्हान्स चालू होणार आहे त्याच्यामध्ये कुठे ट्रेड आणि कुठं बसायचं हे मी दाखवणार आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? अजून तुमच्याकडे ऍडव्हान्सचं नॉलेज नाही, बेसिकचं नॉलेज आहे. म्हणजे तुम्ही आता इथपर्यंत फक्त इंडियन मार्केटचं नॉलेज शिकलाय. इथनं पुढे जे चालू होणार आहे, मी पहिल्यांदा तुम्हाला काय केलं, लिक्विडिटी दाखवून दिली, लिक्विडिटी. बरोबर ना? लिक्विडिटी मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवून दिली का, मार्केटला काय पाहिजे, मार्केटला लिक्विडिटी पाहिजे, दुसरं काहीच नको आहे ना. बरोबर ना? एका जाळ्यात एक मासा सापडलेलं चांगलं का एका जाळ्यात 100 मासे सापडलेलं चांगलं आहे? 100 मासे. हा, जास्तीत जास्त मासे. मग ते त्याचं काम करतात, लक्षात घ्या. तुम्हाला फक्त काय करतात, तुम्हाला प्रेरित करतात की तुम्ही इथं बायचा ट्रेड टाका. मग तुम्ही इथं बायचा टाकताय आणि त्यावेळेला तुमचा स्टॉप लॉस जातोय, आणि स्टॉप लॉस गेल्यानंतर तुमच्या साईडला मार्केट जातं, त्यामुळे अनेक ट्रेड टाकता तुम्ही आणि परत स्टॉप लॉस जातो, लक्षात ठेवा. हो सर, झालंय तसं माझ्यासोबत, भरपूर होते तसं, लक्षात घ्या. फिबोनाची मध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे सांगा मला. ऋतुजा मॅडम, फिबोनाची मध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम? आता जे आहे अपडेट मधली आपली फिबोनाची वेगळ्या पद्धतीची आणली आहे, लक्षात घ्या. आपण पहिला पण तुमच्याकडे होती, पण आता पण वेगळ्या पद्धतीची आणली आपण, थोडासा फरक केलाय आपण, लक्षात घ्या. फिबोनाची सांगा, अपट्रेंड मध्ये फिबोनाची कुठून कुठं ड्रॉ केली जाते? वरून खाली. अपट्रेंड मध्ये कन्फ्युज होऊ नका. अपट्रेंड मध्ये खालून वरती करतात, लक्षात घ्या. बरोबर ना? डाऊन ट्रेंड मध्ये सांगा, वरून खाली. बरोबर ना? पण प्रत्येक टाइम फ्रेम वर फिबोनाची ड्रॉ केली पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर ना? फ्रॅक्टल आहे हा, लक्षात घ्या. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर रिट्रेसमेंट येत नसेल तर छोट्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही फसू शकताय ना. हा, मग मोठ्या टाइम फ्रेम मध्ये ज्या वेळेला रिट्रेसमेंट येते ना 50% खाली, तिथं जर तुम्हाला सापडला ट्रेड तर तिथनं पुढे तुमचं काय सगळं सोन्याचा दिवस आहेत, लक्षात घ्या. बरोबर ना? फिबोनाची आणि इम्पल्सिव्ह आणि हे जरा बघणार आहे आपण. त्याच्या अगोदर आपण हे सपून घेऊया. सप्लाय झोन कुठं असतो सांगा मला? वरच्या साईडला असतो, रेजिस्टन्स साईडला सप्लाय झोन असतो, बरोबर ना? डिमांड झोन कुठं असतो सांगा मला? सपोर्ट साईडला. म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं, इथं तुम्हाला स्क्रीन दिसते, हे बघा 300 रुपयाला कॉपी आहे. सांगा मला, 300 रुपयाला कॉपी असताना सर्व लोक प्यायला जाणार आहेत काय? नाही जाणार. तीच कॉपी जर 20 रुपयाला झाली तर काय होणार? सगळेच जाणार. डिमांड वाढणार ना. डिमांड झोन कुठं असतो? सपोर्टलाच असतो ना. डिमांड झोन खाली असतो, लक्षात घ्या. आणि सप्लाय झोन कुठं असतो? वरती असतो. समजलं सर्वांना इथपर्यंत सगळं? काय अडचण कुणाला काय आहे सांगा मला? हे बघा, इथं सप्लाय आणि डिमांड दाखवलंय बघा तुम्हाला. सप्लाय हा वरच्या साईडला असतो आणि डिमांड हा खालच्या साईडला असतो, बरोबर ना? पण सप्लाय डिमांड काय सगळ्यात मोठी लिक्विडिटी आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? सप्लाय डिमांड. तुम्हाला वाटतं की सप्लाय वरून झाल्यामुळे मार्केट परत खाली येणार, बरोबर आहे काय? पण खाली याचं नाटक करते, लक्षात घ्या. तिकडे मार्केट नाटक करणार तिथं, आणि नाटक केल्यानंतर तुम्ही आत येताय सेल साईडला, आणि सेल साईडला आत आल्यानंतर मार्केट वरच्या साईडला जाऊन काय करतंय, तुमची स्टॉप लॉस घेतं, लक्षात घ्या. बरोबर ना? हा, मग सगळ्यात जास्त लिक्विडिटी सप्लाय आणि डिमांडला असते, लक्षात घ्या. बरोबर ना? सगळ्यात जास्त मासं आता इंडियन मार्केट जे काही नॉलेज आहे त्यांना एवढंच माहिती आहे ना, सप्लाय डिमांड ही लिक्विडिटी आहे फॉरेक्स मार्केटसाठी किंवा इंडियन मार्केटसाठी पण लिक्विडिटी आहे. सांगा मला, बँक निफ्टी मध्ये कोण ट्रेडिंग करतंय? भारतातले लोक करतात बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग. बाहेरचे FI डाटा बघितला, इन्व्हेस्टर जास्त असतात. FI DI जास्त असतात, बरोबर ना?
हा, मग ते काय करतात, ते अशी साधी तुमच्यासारखी हे करणार आहे. नाही ते इन्व्हेस्ट करून ठेवतात आणि बरोबर गोळी घालतात. कुठं हा, घालायचं. बरोबर गोळी घालतात, म्हणजे जाळ्या टाकून ठेवतात, जाळ्यात सापडली की होय, डायरेक्ट yes. त्यांना वळून नेतात. लक्षात घ्या, बरोबर आहे. परफेक्ट. होय आणि तसं त्यावेळेला जी मुवमेंट येते ती खतरनाक मुवमेंट असते, लक्षात घ्या. सगळी झोपतात. सगळी गावत्यात जाळ्यात, लक्षात घ्या. मग त्यात तुम्ही जर सापडला तर तुम्हाला पण बघण्यासारखं होते, लक्षात घ्या. झाले आम्ही सापडले सर. झाले बँक निफ्टी केले. आयुष्यात बँक निफ्टी करणार नाहीये. चांगला. आणि असं तसं नाही, त्याच माशाच्या जाळ्यातलंही अडकलोय आम्ही. ते नाही, तसं काय विषय नाही. बँक निफ्टी पण तुम्ही करू शकताय, पण काय होते बँक निफ्टीमध्ये टाइमचा डिके होतोय, लक्षात घ्या. टाइम डिके जर होत नसेल तर बँक निफ्टी करायला पण अवघड नाही. बँक निफ्टीचा फ्युचर तुम्ही मारू शकताय, आपल्या स्किलवर बँक निफ्टीचं फ्युचर मारू शकता, लक्षात घ्या तुम्ही. होय सर. पण बँक निफ्टीचं फ्युचर मारण्यासाठी तुम्हाला लागणारच 1 लाख रुपये. मग त्याच्यापेक्षा नाही सर, बँक निफ्टीसाठी 2.5 लाख 1.5 लाख रुपये लागतात. ऍक्च्युअल मध्ये 1.5 लाख रुपये लागतात, पण हेज मारला ना तुम्ही पोझिशन, तुम्हाला 1,80,000 मध्ये पोझिशन बनून जातं, ते लक्षात घ्या. पण 80,000 आणि 1 लाख रुपये लावण्यापेक्षा तीच पोझिशन मी तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये 10,000 रुपये मध्ये करून देतो ना. 1 लाख रुपये लावून तुम्ही 5,000 रुपये प्रॉफिट करायला लागलाय, किती टक्के झाले? काहीच नाही झालं. 5% झाले ना. 5%. मग 10,000 रुपये 10,000 किंवा 30,000 रुपये लावून जर 5,000 रुपये प्रॉफिट करत असेल तर किती टक्के झाले? जास्त होतात ना तुम्हाला. 30,000 रुपये लावून जर तुम्ही ट्रेडिंग करायला लागला, 5% काढायला लागला तर चांगलं आहे ना तुमच्यासाठी ते, बरोबर ना. आता 30 आणि 30 म्हणजे तिथं तुमच्याकडे 1 लाख जर अमाऊंट असेल तर तुम्ही लॉट साईज मोठी उचलू शकता ना तिथं. मोठी लॉट साईज उचलून दिवसाला तुम्ही 1% जर काढला तर तुम्ही प्रॉफिटेबल आहे, लक्षात घ्या, बरोबर ना. लोकांना हा 1% खूप कमी वाटतो, लक्षात घ्या. 1% महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्हाला 1% प्रॉपर काढायला येईल त्यावेळेला 2% काढायला येणार, लक्षात घ्या. आणि 2% ज्यावेळेला व्यवस्थित होतील त्यावेळेला 3% येणार, लक्षात घ्या. आणि दिवसाला जरी 3% काढला तरी वर्षाला तुम्ही, आपल्याकडे प्लॅन आहे त्याच्याप्रमाणे जर बघितलं तर 34 लाख 35 लाख रुपये कमवू शकता, लक्षात घ्या. सहज करोडामध्ये जाते ऍक्च्युअली. करोडामध्ये जाते, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात जर बघायला गेले इथं तर सीए वगैरे तुमचे डॉक्टर वगैरे त्यांना पगार असतो 1-1 लाख रुपये. पण तुम्ही जर महिनाभर जर व्यवस्थित केला तर तुम्हाला 2.5 लाख रुपये प्रॉफिट होणार, लक्षात घ्या. त्यांच्यापेक्षा पण जास्त होऊ शकतो. आणि ट्रेडरची जी किंमत आहे ती कुणाला माहित नाही, लक्षात घ्या. का ट्रेडरला का किंमत नाही? कारण की ट्रेडर आतापर्यंत लॉस मध्ये जात आला, लक्षात. सगळे जर ट्रेडर जर प्रॉफिट मध्ये असते ना, कोणी डॉक्टर पण बनलं नसतं, लक्षात घ्या. मग ट्रेडर जे काही चुका करायला लागल्यात त्या चुका आपल्याला काय करायचं, सुधारायचं आहे, लक्षात घ्या, बरोबर ना. जास्त प्रॉफिटच्या नादी लागू नका. थोडा प्रॉफिट साठवा, 1 वर्षभर साठवा, चांगलं कॅपिटल तयार होईल. त्याच्यानंतर त्याच कॅपिटलवर तुम्ही त्याला कंपाऊंडिंग मध्ये तुम्ही हे वाढवू शकता. कंपाऊंडिंग हे असं हे आहे, म्हणजे बघायला गेलं तर जगातलं हे 8वं आश्चर्य म्हणतात, लक्षात ठेवा. तुम्हाला मी दाखवलंय. भरपूर प्रॉफिट झाले त्यांना. हा, भरपूर प्रॉफिट झालं, लक्षात ठेवा, बरोबर ना. कंपाऊंडिंग महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कंपाऊंडिंग मग तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असली पाहिजे, बरोबर ना. कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्ही लॉस मध्ये जाणार, लक्षात ठेवा. चित्र दिसतंय सर्वांना? हो, दिसतंय. बाजूला 2 लॅडर आहेत, त्या लॅडर दिसतात सगळ्यांना? सांगा एकेकाने. फोटो मोठा करा. मोठा होते का बघतो पहिल्यांदा. विजिट केलं की चला बघा. मोकाशी मॅडम सांगा. लहान आहेत, छोटे छोटे स्टेप आहेत ते सर. 2 नंबरच्या. नचिकेत सांगा सर तुम्हाला. लहान दादा ते करून बसलोय मी. करून बसला ना. मला घरात त्या ह्याचा चेहरा लटकून लोंबकाळलेला. ओंकार सर सांगा. त्याच्यापेक्षा पण सर बारके असले तर सांगा. पाय ह्याच्याच आहे, म्हणजे दादापेक्षा 5 ना तुम्ही. तुमचा माइंडसेट चांगला, लक्षात घ्या, बरोबर ना. प्रशांत सर सांगा. हा, बारीक लॅडर हे असलेलं लॅडर जो काही छोट्या स्टेपचा लॅडर आहे तो फास्ट गेला ना वरती, बरोबर ना. ऋतुजा मॅडम सांगा मला. छोट्या स्टेप असणार आहे. हा, मग तुम्ही स्वतःच्या लाईफ मध्ये काय चुका करायला लागला हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, लक्षात घ्या, बरोबर ना. ज्या दिवशी तुम्ही लॉट साईज मोठा टाकणार, प्रॉफिट मोठ्याची अपेक्षा करणार, त्या दिवशी हॅलो तुम्हाला. हा सर, मला एक सांगायचं आहे.
हा डेमो अकाउंट आणि रिअल अकाउंट आहे की नाही, त्यात हा. तुम्ही रिअलला जेव्हा आपण स्वतः करायला घेतो की नाही $20, इमोशन चेंज होतात, माइंडसेट पूर्ण सगळं चेंज होतं. होय. ट्रेडर डेमोवर ट्रेडर कोण बनत नाही, लक्षात घ्या. होतच नाही बरोबर ना? सर. डेमोवर कोण ट्रेड बनत नाही. जोपर्यंत तुमच्या अकाउंटला लाईव्ह अकाउंटला जरी बॅलन्स असला तरी तुम्ही हे ट्रेडर बनू शकत नाही, लक्षात घ्या. मार्केट मधल्या लाटा जोपर्यंत तुम्हाला हे होत नाहीत, फेस करायला लागत नाहीत, तोपर्यंत तुम्ही ट्रेडर होत नाही, लक्षात घ्या. किती पण तुम्ही अभ्यास करा, मग मार्केटच्या लाटा फेस करायलाच लागतात तुम्हाला. सचिन सर सांगा, कोणत्या लॅडरवर तुम्हाला लॅडर कोणती पाहिजे तुमच्यासाठी? सेकंड लॅडर. ओके, ठीक आहे. मॅडम सांगा मला, सेकंड वालीच पाहिजे तुम्हाला, बरोबर ना? परवा सांगा मला, तुमच्या अकाउंटला बॅलन्स किती होता परवा? न्यूजच्या वेळेसाठी हा, त्याच्या अगोदर तुमच्याकडे बॅलन्स किती होता? न्यूज राहून दे, न्यूजचा विषय सोडून द्या, पण बॅलन्स किती होता? $35 होते, बरोबर ना? हो. लॉट साईज आपल्या नियमाप्रमाणे बसत होता लॉट साईज मध्ये तुम्ही? नाही. काय लॉट साईज होता सांगा तुमचा? 0.02. 0.02 होता, बरोबर ना? अकाउंटला तुमच्या बॅलन्स किती पाहिजे होता मग? $200. $200 पाहिजे होता. $200 असता तर ते ट्रेड लॉस मध्ये गेला नसतं, लक्षात घ्या. पोझिशन तुम्हाला कंट्रोल करता आली असते, लक्षात घ्या, बरोबर ना? करेक्ट. तर काय ट्रेड आहे सांगा. मग 40 किंवा $35 ह्याला तुम्ही 0.2चा हा लॉट साईज का टाकला? याच्या मागचा म्हणजे माइंडसेट काय होतं तुमचा? काय न्यूज बघून केली काय ट्रेड? नाही, न्यूजचा पण विषय सोडून द्या. न्यूजचा पण काही विषय नाही. न्यूज असेल नसेल तो पण विषय सोडून द्या. तुमच्या अकाउंटला 40 किंवा $35 होते, बरोबर आहे? आपल्या नियमाप्रमाणे काय बसत होतं की 0.01चा लॉट बसवतो $100, पण तेवढे पण नाही तुमच्याकडे, बरोबर आहे? पण तुम्ही 0.2चा लॉट साईज घेतलेला, बरोबर ना? सांगा मला आता, तुम्ही तो लॉट साईज का घेतलेला? तुम्ही तो लॉट साईज का घेतला होता? तुमचा माइंडसेट काय झाला होता सांगा मला? तोच घेत म्हणजे लाईक प्रॅक्टिस साठी असंच घेत होते. हा, म्हणजे तुम्हाला त्याच्या अगोदर काही गोष्टी माहित नव्हत्या, बरोबर ना? हा, म्हणजे हा आपलं क्लासचं ते झालं नव्हतं अजून ते. हा, बरं, ठीक आहे, ओके. म्हणजे तुम्ही त्यावेळेला ज्यावेळेला 0.2चा लॉट साईज घेतलेला, 0.02चा, त्यावेळेला तुम्ही फर्स्ट लॅडरवर होता, बरोबर ना? हो. फर्स्ट लॅडरवर होता, आणि ती तुमची सगळ्यात मोठी काय होती? चुकी होती, बरोबर ना? हो. कसं होतंय माहितीये काय, ज्यावेळेला अकाउंटचं कॅपिटल जातंय त्यावेळेला सगळ्यात मोठी दुःख येते, लक्षात द्या मनात, बरोबर ना? आणि कधी सगळ्यात मोठं दुःख कधी होते? ज्या वेळेला $40चे $100 करतोय आपण आणि $100 एका दिवसात जातात, त्या दिवशी सगळ्यात मोठं दुःख होते, लक्षात घ्या. मग हे दुःख कधी होते? ज्यावेळेला तुमच्याकडनं काहीतरी गोष्टी चुकत असतात, लॉट साईज चुकते, अशा काहीतरी गोष्टी होत असतात, लक्षात घ्या. त्यावेळेलाच हे जातं, लक्षात घ्या, बरोबर ना? त्याच्यामुळे नियमात राहा, जेवढं नियमात राहणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, लक्षात घ्या, बरोबर ना? काय वाटतंय सगळ्यांना? आय होप सो की असं कधी ना हो आमच्यासोबत, भले आम्ही प्रॅक्टिस करू. नाही, तुम्ही स्वतःच्या माइंडसेटला जोपर्यंत कंट्रोल करत नाही तोपर्यंत या जगात काही तुम्ही करू शकत नाही, लक्षात घ्या, बरोबर आहे काय? मी किती जरी तुमच्यासमोर जरी ओरडलो तरी तुम्ही काही करू शकत नाही. तुमच्याकडे सायकोलॉजी आणि मनी मॅनेजमेंट हे तुमच्या स्वतःच्या स्किलवर डेव्हलप करायचं असतं, लक्षात घ्या, बरोबर ना? फक्त मी तुम्हाला शिकवायचं काम करायला लागलोय. समुद्रात पोवायचं कोणाला आहे? आम्हाला. बरोबर ना? लाटा फेस कोणाला करायच्यात? तुम्हाला, बरोबर ना? कोणती वेव कशी यायला लागल्या, एक वेव जर मोठी आली तर तुम्ही काय होणार? नाकात पाणी जाणार ना तुमच्या. हा, मग हे सगळं अनुभवून तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर नियमाच्या बाहेर जाऊन चालणार नाही, लक्षात घ्या, बरोबर ना? पहिल्या स्लाइड मध्येच तुम्हाला मी दाखवलंय की हा पैसे छापण्याचं मशीन नसून हा एक आपल्यासाठी बिझनेस आहे, आणि बिझनेसला प्रत्येक रूल्स जर फॉलो करत असाल तर तुम्ही या शेअर मार्केटमध्ये किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये प्रॉफिटेबल राहू शकता, लक्षात घ्या, बरोबर ना? बरोबर आहे. हा, मग हेच करायचं तुम्हाला, लक्षात घ्या. हे जर चुकला तर मार्केट तुम्हाला घेऊन जाणार, लक्षात घ्या. मग मार्केट घरदार घ्यायला पण मागं पुढं बघत नाही, लक्षात घ्या, बरोबर ना? भरपूर जणांची घरं पण गेलेली आहेत, लक्षात ठेवा, मार्केटमध्ये तुम्हाला अनुभव असेलच. त्याच्यानंतर ना इम्पल्स आणि करेक्शन मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे सांगा मला. प्रशांत सर सांगा मला, इम्पल्स करेक्शन मध्ये प्रॉब्लेम कोणाला आहे? नाही प्रॉब्लेम, समजलं इम्पल्स करेक्शन. सचिन सर तुम्हाला समजले ना? तरी पण एकदा परत सांगा. एकदा परत घेतो, तरी पण एकदा परत घेतो मी. कोणता ट्रेंड आहे सांगा मला इकडे? अपट्रेंड. अपट्रेंड आहे. फॉर्मेशन कोणतं आहे सांगा अपट्रेंडचं? हायर हाय, हायर लो. हायर लो ह्या फॉर्मेशन मध्ये मार्केट तुमच्याकडे वरती चाललंय, बरोबर ना? हे बघा, इथं हायर आहे बनलाय तुमच्याकडे, इथं हायर लो बनलाय, बरोबर काय? इथं हायर आहे बनलाय तुमच्याकडे, बरोबर? इथं हायर लो बनलाय, बरोबर? इथं हायर लो बनलाय, आणि इथं वरती हायर आहे बनणार आहे तुमच्याकडे, लक्षात घ्या, बरोबर? आता अपट्रेंड मध्ये जी फर्स्ट मुवमेंट आली आहे, फर्स्ट मुवमेंट कुठं आले सांगा मला? हायर लो हायर लो पासून हायर हायला जी मुवमेंट येते त्याला इम्पल्स म्हणतो, लक्षात घ्या आपण.
ही कोणती तुमच्याकडे इम्पल्स आहे, लक्षात घ्या, बरोबर ना? इम्पल्स. ही इम्पल्स आहे. आणि हायर हाय पासून हायर लोला जी मुवमेंट आल्या त्याला काय म्हणणार आपण? करेक्शन म्हणणार, लक्षात घ्या. करेक्शन, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर परत हायर लो टू हायर हाय मुवमेंट गेली, बघा गेली का? इम्पल्स. हा, ही इम्पल्स आली, कळालं? ही तुमच्याकडे इम्पल्स आहे, बरोबर. ही कोणती मुवमेंट सांगा मला? करेक्शन. करेक्शन. आणि ही कोणती सांगा? इम्पल्स. इम्पल्स. समजलं सर्वांना इम्पल्स करेक्शन? मॅडम तुम्हाला समजलं इम्पल्स करेक्शन? हो सर, समजलं. इम्पल्स करेक्शन समजलं का? हो सर. हा, ज्या वेळेला इम्पल्सिव्ह मुवमेंट, हा, हायर लो पासून हायर अप ट्रेंड मध्ये, लक्षात घ्या, बरोबर आहे. आता डाऊन ट्रेंड दाखवतो तुम्हाला मी. कोणता ट्रेंड आहे सांगा मला? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड फॉर्मेशन सांगा. हा, लोअर हाय, लोअर लो, लोअर लो, लोअर हाय. हायर कोण म्हणायला लागलं? लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय. बरोबर आहे ना? बघा सर्वांनी बरोबर आहे काय? आता इथे फर्स्ट मोमेंट कोणती आल्या सांगा? फर्स्ट मोमेंट कोणती आल्या? इम्पल्स. इम्पल्स आल्या. कुठून आल्या? लोअर हाय पासून लोअर लो गेल्या, म्हणजे हाय पासून लो आल्या. हाय पासून लो आले ना? हो. ही इम्पल्स आहे तुमच्याकडे, बरोबर आहे काय? ही कोणती आहे सांगा? करेक्शन. करेक्शन मध्ये कॅन्डलचा कलर कोणता असणार सांगा मला? इतर ग्रीन असणार आहे. ग्रीन असणार, बरोबर आहे काय? ग्रीन असणार. ग्रीन कॅन्डलचं करेक्शन येणार, बरोबर आहे काय? परत कुठली मुवमेंट आली ही सांगा मला? इम्पल्स. परत ही कोणती आली सांगा? करेक्शन. इम्पल्स. परत इम्पल्स. समजलं? हो. तर यामध्ये करेक्शन जे आहे ते 3 कॅन्डल्स ना दोन्ही साईडला, एक आहे ना ते रेग्युलर तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टअपला मॅपिंग करण्यासाठी, नंतर आपण आयडीएमचा वापर करतो. पहिल्यांदा प्रॅक्टिस करण्यासाठी आहे तुम्हाला ती. आता चार्टवर दिसतं सर्वांना? हो. मला सांगा, इम्पल्स आणि करेक्शन आता तुम्हाला मोजता येईल काय? कसं येणार सांगा मला? ही मोमेंट कोणती आहे सांगा मला? साइडवेज. ऍक्च्युली काय सांगतो तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही हा जो ट्रेंड आहे किंवा ह्या ज्या कॅन्डल आहेत याला तुम्ही हायर आहे आणि लोअर लोचं म्हणजे डाऊन ट्रेंड किंवा अप ट्रेंडचं जोपर्यंत फॉर्मेशन टाकत नाही तोपर्यंत इथे काहीच सांगता येत नाही, लक्षात घ्या. पहिल्यांदा काय करायचं? फॉर्मेशन टाकून घ्यायचं, लक्षात घ्या, बरोबर आहे. फॉर्मेशन सांगा मला. इथे काय तयार होणार? खाली लोला सांगा. हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर लो, हायर हाय, हायर हाय, बरोबर आहे. इथं हायर लोच्या खाली मार्केट गेलं, काय झालं सांगा मला? मार्केट चेंज झालं, शिफ्ट झालं, ट्रेंड चेंज झाला, लक्षात घ्या. ट्रेंड चेंज झाला. इथं लोअर लो तयार होणार, इथं लोअर लो तयार होणार, बरोबर काय? इथं काय होणार? लोअर हाय तयार होणार, बरोबर. परत मार्केटने काय केलं? लोअर हायच्या वरती गेलं काय? लोअर हायच्या वरती गेलं, ट्रेंड चेंज झाला. मग इथे काय तयार होणार? तुमच्याकडे हायर लो तयार होणार आणि इथे वरती काय तयार होणार? हायर हाय तयार होणार. इथे काय होणार? हायर लो, बरोबर काय? आता सांगा मला, ही 1 नंबरला जी मुवमेंट आली आहे 1 नंबरला, ही कोणती मुवमेंट आहे? इम्पल्स. ही कोणती आहे? करेक्शन. ही कोणती आहे? इम्पल्स. ही कोणती आहे? करेक्शन. ही कोणती आहे? इम्पल्स. ही कोणती आहे? करेक्शन. ही ऍक्च्युली इम्पल्स होणार. इम्पल्स होणार. ही इम्पल्स होणार. इम्पल्स का होणार सांगा? का तर ट्रेंड चेंज झालाय. हा, ट्रेंड चेंज झाल्यानंतर ना फर्स्ट टाइम जी मुवमेंट येते त्याला आपण इम्पल्स म्हणतो, बरोबर ना? हा, ही कोणती आहे सांगा? करेक्शन. ही कोणती आहे? इम्पल्स. ही कोणती आहे? ही सुद्धा इम्पल्स होणार का? ती चेंज होतं. ही करेक्शन. करेक्शन. ही इम्पल्स. करेक्शन. इम्पल्स. कळलं? समजलं इथं? म्हणून पहिल्यांदा मॅपिंग करणं महत्वाचं असतं, लक्षात आहे, बरोबर ना? जोपर्यंत हायर आणि हायर लो जर टाकत नसाल तर असं मार्केटमध्ये तुम्हाला काय ना प्रॉब्लेम येणार, बरोबर. हो, समजलं. हा, आता इथं परत टाकायचं तुम्हाला. परत टाकतो मी. इथं तुमच्याकडे हायर लो तयार झाला, बरोबर काय? इथं हायर आहे तयार झाला, बरोबर. इथं हायर लो, हायर लो तयार झाला. इथं हायर आहे, इथं तयार झाला, बरोबर काय? इथं हायर लो तयार झाला आणि मार्केट इथं ट्रेंड चेंज केला. इथं वरती हायर आहे तयार झालाय, इथं लोअर लो तयार झालाय, बरोबर काय? पुढे सांगा मला आता काय काय कुठं तयार होणार, पुढे सांगा. पुढं लोअर हाय होणार. ते कुठं लोअर हाय होणार सांगा? इथं. सर इथं पॉईंट टाकतो, थांबा. पॉईंट टाकतो मला. इथं 1 नंबर टाकलाय, इथं 2 नंबर टाकलाय, इथं 3 नंबर टाकलाय, इथं 4 नंबर टाकलाय आणि इथं 5 नंबर टाकलाय आणि इथं 6 नंबर टाकलाय. कुठं काय होणार सांगायचं मला. 1 नंबरला लोअर हाय, लोअर लो. 3 नंबरला लोअर हाय, 4 नंबरला लोअर लो आणि 5 नंबरला हायर हाय, 6 नंबरला लोअर लो
हायर लो. नचिकेत सांग, हे का 1 नंबर 2 नंबरचा काय संबंध येत नाही, तर नचिकेत सांगा तुम्ही. नचिकेत सर सांगा. मी पण कन्फ्युज झालो. ऍक्च्युली 5 नंबरला मॅपिंगची गरज आहे, तुम्हाला मॅपिंगची गरज आहे. ओंकार सर सांगा तुम्ही. ओंकार सर तुम्ही शेवटला सांगा, थांबा जरा 1 मिनिट. प्रशांत सर सांगा मला. 1 नंबरला लोअर आहे, 2 नंबरला थांबा तुम्ही आउट झाला तुम्ही. थांबा. ऋतुजा मॅडम सांगा. नाही तर कुठलीच मूव तयार होणार नाही. हे साइड वे मध्ये दिसतंय 1 2 आणि 3 आणि 4. मग 4 पासून 5 पासून पर्यंत परत हायर लो चालू होतं. बरोबर ना, म्हणजे वरती. बरं ठीक आहे, सोडा. सचिन सर सांगा मला, कुठं काय येणार सांगा मला. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर कुठं काय येणार सांगा मला. 1 2 3 4 साइडवेज आहे. 1 2 3 4 साइडवेज आहे, बरोबर. 5 नंबरला काय येणार सांगा मला. 5 नंबर हायर आहे येणार आणि 6 नंबरला हायर लो येणार, बरोबर. मॅडम सांगा मला. यांनी सगळ्यांनी उत्तर चुकीची दिल्यात, तुम्ही व्यवस्थित सांगितलं पाहिजे. 1 2 3 4 हे इम्पल्स फेज मध्येच येणार मला असं वाटतं. आणि 5 हे 5 नंबरच्या इथं मेन्शन काय येणार सांगा मला. ट्रेंडच्या इथं वरती मेन्शन काय येणार. हायर हायच येणार. आणि 6 नंबरच्या इथं हायर लो. हो बरं ठीक आहे. चौगले मॅडम तुम्ही सांगा. सर 1 2 3 4 सगळं ते साइडवेज मध्येच येणार आणि 5 नंबरला हायर येणार. हायर येणार. 5 नंबरला हायर येणार आहे बघा इकडं. आता इथं का सगळं साइडवेज येणार हे तुम्हाला मी दाखवतो. इथं का हा लो दिसतो का सर्वांना, आणि हा हाय दिसतो का. याच्या इथं मार्केट कुठं बाहेर गेले, लो आणि हायच्या बाहेर गेलंच नाही ना. पहिला लोअर लो आणि हायर हाय तयार झाला, याच्या मार्केट बाहेर गेलं नाही. कुठं बाहेर गेलं, इकडं वरती गेलं ना तुमच्याकडं, बरोबर काय. मग हे काय तुमच्याकडे साइडवेज आहे सगळं, बरोबर काय. आणि ही इम्पल्स आहे, लक्षात घ्या. ही पहिली आणि ही करेक्शन आहे आणि ही इम्पल्स आहे, बरोबर काय. इथं वरती हायर आहे तयार होणार आणि इथं खाली हायर लो तयार होणार, लक्षात घ्या, बरोबर ना. आणि इकडे परत हायर आहे. समजलं का हे. हा मोठा गेम आहे, लक्षात घ्या. इथं जर फसला तर मार्केट तुम्हाला फसवणार. मी तेच सांगतो सर, 5व्याला हाय तुम्ही म्हणलं फॉर्मेशन. नाही तुम्ही 1 2 म्हटलं की सपला. 1 2 म्हणायचं नव्हतं. मी तुम्हाला हेच सांगत होतो की 1 2 3 4 हेच बोलत होतो की हे त्यामध्ये येते. इनसाइडर कॅन्डल झाल्या सगळ्या आणि 5व्या नंबरला ब्रेक केलं. 1 2 3 4 हे इनसाइड स्ट्रक्चर होतं, लक्षात घ्या. इनसाइड म्हणजे एका मागच्या हाय आणि लोच्या मध्ये तयार होत होतं, लक्षात घ्या, बरोबर ना. त्यामुळे त्याला काउंट करायचं नव्हतं, लक्षात घ्या. आणि मागचा हाय किंवा लो तुटत नाही तोपर्यंत करेक्शन काउंट करायची नाही, लक्षात घ्या. कळलं का. हे तुम्हाला इथं सोपं वाटतंय. लाईन चार्ट लाईनवर सांगा लागलं म्हणून. ज्या दिवशी तुम्ही चार्टवर जाणार त्या दिवशी तुमचं डोळं फिरायला चालू होणार, लक्षात घ्या. कळणार पण नाही तुम्हाला मार्केट कुठली मुवमेंट समजत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला असं डोळे असे हे होतात, हे बरोबर आहे का ते बरोबर आहे, ते बरोबर आहे का ते बरोबर ना. ट्रिकी होतं. म्हणजे हे पहिलं बरोबर आहे काय दुसरं बरोबर आहे असं थोडंसं कन्फ्युजन मध्ये वेळ जातो. कन्फ्युजन मध्ये वेळ जातो. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला. लाईन चार्ट फॉर्मेशन आलंच पाहिजे. लाईन चार्ट फॉर्मेशन नाही, तुम्ही कॅन्डलला फॉर्मेशन टाकलं पाहिजे. कॅन्डल हे ट्रेंड मॅपिंग केलं पाहिजे. त्याचे 10 चार्ट काढले पाहिजे, बरोबर ना. होय काढलेत. 10 चार्ट काढलेच पाहिजे ना त्याचे, बरोबर ना. कोणी काढल्यात सांगा. ओंकार सर तुम्ही सांगा, काढलेत काय. सर मी काढल्यात, कारण मी ते पॉवर प्रेझेंटेशन मध्ये ऍड करावले की नाही, त्यामुळे फाईल तयार झाली नाही माझी. बरोबर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. खरं एक गोष्ट सांगा, मार्केट तुम्हाला प्रॉफिट कशावर देणार आहे, कोणत्या गोष्टीवर प्रॉफिट देणार आहे सांगा मला. प्रत्येकाचं उत्तर पाहिजे. नाही आता हे कन्सिस्टन्सी, टाइम मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट. बरं सगळं तुम्ही कन्सिस्टन्सी आहे तुमच्याकडे, टाइम मॅनेजमेंट आहे, मनी मॅनेजमेंट आहे, सगळं आहे तुमच्याकडे. आणि तुम्हाला ट्रेंडच मॅपिंग करायला येत नाही, मग तुम्हाला प्रॉफिट होणार आहे नाही. ट्रेंड पहिला माहित पाहिजे ना तुम्हाला. ट्रेंड पहिला माहित पाहिजे, लक्षात घ्या. मार्केटमध्ये ट्रेंडच तुम्हाला प्रॉफिट देतो, बरोबर ना. बाय साईडला वरती गेल्यानंतरच मार्केट तुम्हाला प्रॉफिट देतो. पण बायची एंट्री कुठं टाकली पाहिजे याचं जर तुम्हाला नॉलेज नसेल तर बाय कसं प्रॉफिट देणारच नाही ना, बरोबर ना. मग त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी हे इम्पल्स आणि करेक्शन मोजायचं तुम्हाला, दुसरं काहीच मोजायचं नाहीये, बरोबर आहे ना. बेसिकच जबरदस्त आहे, यामधनच पुढे प्रॉफिट आहे. यामधनच पुढे प्रॉफिट आहे, लक्षात घ्या. हे बेसिक जबरदस्त आहे. याच्यावर तुम्ही जर हे केला तर तुम्हाला समजणार, लक्षात घ्या. पेअर चार्ट जे तुम्ही सांगताय तुम्हाला पाठवायचे, ते इंडियन मार्केटचे पाठवले तरी पण चालते ना, स्टडी करून आम्ही.
जिथे कॅन्डल तयार होतात त्या चार्ट पाठवले तरी चालतात. मग ते कोणता प्रश्न, क्रूड ऑइल असू दे, नाहीतर तुमच्याकडे एनजी असू दे, नाहीतर इंडियन मार्केट असू दे ना, बँक निफ्टी असू कुठले पाठवायचे? अप ट्रेंड डाऊन ट्रेंडचे काय असं तुम्ही आता दाखवलं ते? अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडचे, अप ट्रेंडचे 5, डाऊन ट्रेंडचे 5. त्याच्यामध्ये इम्पल्स कुठली आहे आणि करेक्शन कुठली आहे ही तुम्हाला समजली पाहिजे. लक्षात घ्या एवढंच. हे जर समजलं तुम्हाला तर मार्केट समजायचं. लक्षात घ्या. ओके. कारण की आपण जी फिबोनाची जी लावणार आहे ती इम्पल्सला लावायची. लक्षात घ्या. बरोबर ना? पहिल्यांदा मुवमेंट कोणती येते? इम्पल्स. मग इम्पल्सला फिबोनाची लावल्यानंतर करेक्शन येते ना. मग ते करेक्शन मोजण्यासाठी फिबोनाचीचा वापर केला जातो. लक्षात घ्या. बरोबर ना? टाइम फ्रेम कुठली घ्यायला पाहिजे? आता सध्या तर टाइम फ्रेम मॅटर करत नाही. आता सध्या तुम्हाला नॉलेज महत्वाचं. लक्षात घ्या. ओके, ठीक आहे, चालेल. हा, हे बघा चार्ट दिसतो सर्वांना. हो, चार्ट दिसतो सर्वांना. कोणता ट्रेंड आहे हा सांगता येणार ते सांगा मला. नाही. डाऊन ट्रेंड पण नाही, इनसाइड अजून तो ब्रेकच झालेला नाही. ट्रेंड ब्रेक झालेला नाही, पण ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला? फॉर्मेशन. टाइम फ्रेम चेंज करायला पाहिजे. टाइम फ्रेम नाही चेंज केलं पाहिजे, फॉर्मेशन टाकलं पाहिजे. मार्केट ऑलरेडी मंथली आहे. मंथलीचा टाइम फ्रेम आहे. टाइम फ्रेम चेंजचा पण काय संबंध नाही. लक्षात घ्या. इथं पण मुवमेंट केलेत ना मार्केटनं. दिले ना. इथे काय झालं तुमच्याकडं? अजून हायर लो ब्रेक झाला ना. ट्रेंड चेंज झाला काय? ब्रेक झाला. ट्रेंड चेंज झाल्यानंतर मार्केट परत वरती गेलं का? परत वरती गेलं. ही मुवमेंट कोणती आहे सांगा मला. इम्पल्स. इम्पल्स आहे बरोबर. आता ह्या इम्पल्सला काय करायचं तुम्हाला? फिबोनाची लावायची आहे. इथनं फिबोनाची लावली वरती पर्यंत, टॉप पर्यंत. बरोबर. खालूनवरती इथं आलेलं दिसते मार्केट. इथं बाय करायचं होतं तुम्हाला. इथं बाय केल्यानंतर ना का इथं बाय केल्यानंतर इथपर्यंत तुमचं मार्केट गेलंय. बरोबर. किती दिवस ट्रेड होल्ड झाला तुमचा? 719 दिवस. 719 दिवस, 2 वर्ष ट्रेड होल्ड आहे. कुठला ट्रेड दाखवलं काय? नाही दाखवलं. मग आता मी म्हणतो आता तुमच्याकडे चार्टची परिस्थिती अशा पद्धतीची नाही आहे, पण ज्या वेळेला मार्केट तिथं 50% आलेलं त्यावेळेला तुम्ही 700 दिवस ट्रेड होल्ड करू शकत होता ना. आणि मार्केट तिथनंच का रिपीट झालंय, तिथनं वरती का गेलं नाही हे पण तुम्हाला मी लॉजिकली दाखवतो. लॉजिकली हा ट्रेड 700 दिवस होल्ड आहे. त्याच्यानंतर मार्केटनं परत लिक्विडिटी खाल्ली आणि परत मार्केट इथं 392, इथं 1 वर्ष परत होल्ड आहे तुमच्याकडे ट्रेड. बरोबर आहे काय? आता मार्केटनं डबल टॉप लिक्विडिटी बनवली आहे. ही डबल टॉप लिक्विडिटी याच्या खाली जाणार आणि परत वरती जाणार. बरोबर ना? आणि इथं बघा, इथं दिसते का? या 4 कॅन्डलची रॅली दिसते का? 4 कॅन्डलची रॅली. लिक्विडिटी वाईट तयार झाला ना. हा लिक्विडिटी वाईट. बरोबर आहे काय? नचिकेत सांगा ही ग्रीन कलर कॅन्डल काय आहे तुमच्याकडं? हे स्मार्ट ऑर्डर ब्लॉक आहे. वरती सोडले काय? नाही, व्यवस्थित खाली आलंय. एकदम व्यवस्थित खाली आलंय. किती दिवस ट्रेड होल्ड आहे तुमचा?